नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. उमरखेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा जल्लोषात राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. काहींना दिली पदनियुक्ती तर नामदार नाईकांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन. सविस्तर वृत्त. आज पुसदमध्ये राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. उमरखेड तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईकांच्या हस्ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने अश्विनी भोकळे, दीपाली राठोड, रेखा गायकवाड, सर्व महिला समाजसेविका, वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक अतर खतीब यांनीही राष्ट्रवादीचा शेला खांद्यावर घेतला. तर शिवसेना शिंदेगड शहर उपाध्यक्ष यश जाधव आणि श्रीधर इंगोले यांनीही राष्ट्रवादीची साथ घेतली. युवा सेना शिंदेगड उपाध्यक्ष ओंकार वानखेडे यांनीही आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रोहन पातोडे यांनीही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. तर शहर प्रमुख युवा सेना शिंदेगड गजानन इंगोले यांनीही राष्ट्रवादीची कास धरली. वीर राठोड, अर्जुन चव्हाण, गजानन जाधव, विठ्ठल पवार यांनीही आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. सर्व पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. तर सतीश पाटील सवासे यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तर संजय गायकवाड यांना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती देऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर नामदार इंद्रनील नाईकांनी उपस्थितांना संबोधित करताना पक्षप्रवेश केलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकाधिक बळकट बनविण्याचे आवाहनही केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत आणि खंबीर असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. आजचा हा राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा अत्यंत जल्लोषात पुसदमध्ये पार पडला.